इथे जमलेल्या विद्यार्थ्यांनो आणि कधी काळी विद्यार्थी असलेल्यांनो, हे लाईट जरा बंद करता येतील किंवा कमी करता येतील का? हे समोरचे हे हा पण हा बंद, हा बंद. आणि हा बंद करा पहिला. हा हा वरचा करता येईल का? हा बस. बघायला आलात का ऐकायला? ए बंद कमी कर रे भाऊ, मला डोकं दुखायला लागतं. आज विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन. खूप वर्ष झाली माझी राजकारणाची सुरुवातच ही विद्यार्थी सेनेतून झाली आणि त्याच्यातनं काम करत 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 घडत 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 आज इथपर्यंत आलो. अमित आणि त्याचे सगळे सहकारी उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे, आशा आहे. आणि या सदस्य नोंदणीला देखील भरघोस प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आज एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर आज इतक्या लगेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर लगेच इतक्या लवकर विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आलाय. हे विद्यार्थ्यांचं आंदोलन का झालं, कशासाठी झालं हे आपण बोलूच. परंतु मी ज्या वेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेला काळ वेगळा होता, विषय वेगळे होते, आत्ताचे विषय वेगळे आहेत. त्यावेळेचा तरुण वेगळा होता, आत्ताचा तरुण वेगळा आहे. तेव्हाचे विद्यार्थी वेगळे होते, आत्ताचे विद्यार्थी वेगळे आहेत. आम्ही जो काळ पाहिला तो टेलिग्राम पासून ते इंस्टाग्राम पर्यंत पाहिला. आणि आताच्या ह्या सगळ्या काय जेनझी म्हणजे 97 पासून जे जन्माला आले ते 2011 पर्यंतचे, बरोबर ना? 12 पर्यंत तेच ते. या मुलांचं म्हणणं काय, या मुलांना काय हवंय? आपण हे जेनझी करतोय. इंग्रजी बोलणारी फक्त जेनझी नसतात. माझी विद्यार्थी सेनेच्या सर्व सहकार्यांना माझी विनंती आहे, जेनझी 97 नंतर जन्माला आलेले 2011 पर्यंत 12 पर्यंतची मुलं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत. मुंबई पुण्याचे दिल्लीचे फक्त जेनझी नसतात किंवा नाहीत. या मुलांची अपेक्षा काय आहेत, आशा काय आहेत, यांना काय हवंय, मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. काही जुन्या ज्या काही भ्रामक कल्पना ज्या होत्या, मला असं वाटतं त्याही आता आपण सोडून दिल्या पाहिजेत. आमच्या काळामध्ये आम्ही त्यावेळेला लहान असताना आमचे आई वडील सांगायचे, डोक्याला रात्री झोपताना तेल लावत जा, बुद्धी तल्लख होते. एका माणसाने आयुष्यभर केसाला तेल चोपडलं पण बुद्धी नाही आली. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. आणि हे म्हणे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री. काय बोलतोय आपण, काय चाललंय,
जग कुठे चाललंय, आपण काय बोलतो, आपण शिक्षण आणि तंत्रज्ञान त्याचा महाराष्ट्राचा मंत्री दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला कोल्हापूरवरनं पुण्यात पाठवलं, जिकडे बाबा शिक्षणाचं बाहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं. आता असे शिक्षण मंत्री म्हटल्यानंतर जेनझींचा पारा सणकणार की नाही सणकणार, चढणार की नाही चढणार, की ही अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत. आत्ताच मी एक पंतप्रधानांचं आत्ता आलेलं काहीतरी एक निवेदन आत्ता मी पाहून आलो. ज्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या प्रकारचे व्हिडिओज आणि ज्या प्रकारची भाषा वापरली गेली ती अयोग्य आहे. मला मान्य आहे. कोणाच्याही बाबतीमध्ये अशा प्रकारची खालच्या थरातली भाषा ही वापरली जाऊ नये, हे मला 100% मला मान्य आहे पंतप्रधानांचं. मला पंतप्रधानांना फक्त एवढंच सांगायचंय, हे तुमच्या पक्षातल्या लोकांना पण सांगा. महात्मा गांधींपासून, जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळ्यांपर्यंत, आमच्यापर्यंत ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही. मला ज्या गोष्टी कानावरती येतात, आज अनेक कलाकार आहेत, महाराष्ट्रामधले अनेक कलाकार आहेत, ते म्हणतात बाबा बोलायलाच नको, काही लिहायलाच नको, इतक्या शिव्या पडतात, इतक्या गोष्टी होतात. ही यांचीच माणसं भरलेली आहेत. मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून. हे गेल्या 12 वर्षातच सगळी सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत, यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या, याच्यातनच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या. त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? आणि मला असं वाटतंय की हे मूळ हे काय झालंय, नीटची परीक्षा हे कारण आहेच, पण हे प्रत्येक ठिकाणी त्याला जो काही रिस्पॉन्स मिळाला, सगळेच काही विद्यार्थी होते आणि तरुण होते, अनेक जे विद्यार्थी दशेतनं बाहेर आलेले आहेत, अनेक तरुण होते, अनेक तरुणी होत्या. हे का आले रस्त्यावरती? याचं कारण सभोवतालचं वातावरण. आज अनेकांना वाटलं की हे फक्त नीटची परीक्षेचे पेपर फुटले, हे कारण होतं त्या आंदोलनाचं. पण त्या आंदोलनाने जे रौद्र स्वरूप धारण केलं, त्याचं कारण हे आजूबाजूचं इतक्या वर्षांचं साचलेलं जे काही आहे ना, मला फुटपाथवरनं चालता येत नाही, माझ्याकडे पाणी तुंबलेलं असतं, आमच्याकडे बागा नाहीत, माझ्या लहान मुलांना खेळायला मैदानं नाहीत, बाहेर कुठे घेऊन जायला जागा नाही,
शिक्षण झालंय, नोकऱ्या मिळत नाहीयेत, सगळ्या कंपन्या खासगी लोकांना दिल्या जात आहेत, एकाच उद्योगपतीवरती मेहरबानी सुरू आहे, त्यालाच सगळी जंगलं दिली जात आहेत, त्यालाच सगळ्या जागा दिल्या जात आहेत. जेव्हा कधी बघावं त्यावेळेला या देशामध्ये फक्त निवडणुकाच सुरू आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत, 50-50, 100-100 कोटी. डिजिटल इंडिया, तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय ते सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या. भैया आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात? उलटा उलटा कार्ड स्वाईप. पैसे कुठे देतात मग? हे सगळं जे आहे हे सगळं साचलंय, हे सगळं साचलंय. त्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक आता बाहेर येतोय, तो येणार, अजून येणार. हा विषय कोणाला तरी सत्तेवरनं खाली खेचणं आणि कोणाला तरी सत्तेवरती आणणं हा एवढ्या पुरता मामूली विषय नाहीये, हा देशाचा विषय आहे.